नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे, कापूस पिकाची फुलांची संख्या वाढवायची, बोंडांचं प्रमाण वाढवायचे, निरोगी बोंड पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन कापूसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल। पण हे एकाच फवारणीमध्ये शक्य आहे का? तर नाही, कारण कापूस पिकाचा आज मी घेऊन आलोय तुमच्या समोर काही महत्त्वाचे टप्पे। होय, 45 दिवसाचा कापूस, 55 दिवसाचा, 65 दिवस आणि 75 दिवसामध्ये हा जो काही फॉर्म्युला आहे तर हा मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। मग हा कशा पद्धतीने असणार आहे आणि कापूस पिकाचं नक्की आपल्या रेकॉर्डवर उत्पादन मिळेल का, या माहितीसाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता शेतकरी मित्रांनो, बरोबर कापूस पीक लागवड केल्यानंतर कापूस पीक होतं आपलं 45 दिवसाचं आणि या 45व्या दिवसांनी कापूस पिकाची योग्य ती निरोगी वाढ होणं आपल्याला अपेक्षित असतं। पण होतं काय माहिती का, कापूस पिकाला थ्रिप्स, मावा, तुडतुडे, रसशोषक किडी, फुलकिडे यांचा जास्त प्रमाणे अटॅक होतो। मग एकंदरीतच काय, याच्यावर प्रभावी नियंत्रणासाठी आपल्याला BASF कंपनीचं इफ्युकॉन आहे तर याची फवारणी करायची। प्रति एकरी 280 मिली घेऊन याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस कापूस पिकाला इफ्युकॉनची फवारणी करणार आहात तर त्यावेळेस दीर्घकाळ या फवारणीचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो आणि रसशोषक किडींवर पूर्णपणे नियंत्रण मिळालं जातं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाच्या ह्याच अवस्थेमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला हे दिसून येतो। आणि होतं काय माहिती का, ही गुलाबी बोंडअळी काय करते की फुलांवर किंवा बोंडांवर बोंडाच्या आत प्रवेश करते आणि पुढे जाऊन कापूस पिकाचं आपलं नुकसान देखील करू शकते। आणि यासाठीच आपल्याला BASFचं एक्सपोनस आहे ना, याची आपल्या कापूस पिकावर फवारणी करायची। एकरी 17 मिली याप्रमाणे घेऊन जर आपण सुरुवातीच्याच प्रारंभिक अवस्थेमध्ये या कापूस पिकावर फवारणी करत असाल ना, तर पुढे जाऊन आपल्या बोंडअळीवर देखील नियंत्रण राहते आणि आपलं कापूस पीक निरोगी आणि जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळते। आणि एकंदरीतच काय तर पाहू शकताय, रेकॉर्ड ब्रेक आपल्या कापूस पिकाची डेव्हलपमेंट झालेली दिसते। निरोगी हिरवी ग्रीनरी शायनिंग क्वालिटी असणारी पानं दिसतात। एकंदरीत कॅनोपी जबरदस्त, ग्रीनरी टकाटक आणि आपलं कापसाचं झाड देखील निरोगी राहण्यास जास्त मदत होते। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, कापूस पीक तुमचं ज्यावेळेस 55 दिवसांच्या अवस्थेत असतं ना, तर ह्याच टायमिंगला तुमचं कापूस पीक हे फुलोऱ्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आलेलं आपल्याला बघायला मिळतं। कारण ह्यावेळेस आपल्याला फुलकळी ही जबरदस्त लागणं गरजेचं असतं। पण होतं काय माहितीये का, ढगाळ वातावरणामधील होणारा बदल आणि पीक जातं ट्रेसमध्ये। आणि एकंदरीतच जर आपलं एक फूल जर गळालं तर आपलं पुढे एक बोंड देखील कमी झालेलं बघायला मिळतं। मग यावर आपल्याला नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण कापसाची फुलकळी जेवढी त्याचं रूपांतर बोंडांमध्ये होत असतं। आणि मग ह्याच आपल्या कापूस पिकाच्या अवस्थेमध्ये पिकाला ह्या ताणापासून वाचवण्यासाठी आपल्याला BASFचं प्राइझर हे देखील तितकंच फायदेशीर ठरू शकतं। आणि ह्याच काळात शेतकरी मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा देखील प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो। मग एकंदरीतच काय, या किडींचं जीवनचक्र खंडित करण्यासाठी आणि पिकाची निरोगी वाढ करण्यासाठी BASFचं जे इम्युनिटी आहे याची देखील फवारणी तितकीच फायदेशीर ठरते। कारण या BASFच्या इम्युनिटीमध्ये दुहेरी तंत्रज्ञान आपल्याला दिसून येतं, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आणि यामुळे होतं काय माहिती का, किडींवर व्यवस्थापन भविष्यातही चांगल्या पद्धतीने होतोय। आणि एकंदरीतच काय, तर कापूस पिकामध्ये फुलांची संख्या, फळधारणाही जबरदस्त आणि निरोगी पीक वाढलेलं तुम्हाला दिसून येतं। आता येऊया शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपलं कापूस पीक हे 65 दिवसांच्या दरम्यान असेल त्या टायमिंगला कापूस पिकामध्ये ही महत्त्वाची स्टेज दिसून येते। कारण या फुलधारणेच्या अवस्थेमध्येच आपल्याला बोंडांचं रूपांतर देखील झालेलं बघायला मिळतं। आणि एकंदरीतच काय, या प्रत्येक फुलाचं बोंडामध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं आणि आपल्याला भरघोस उत्पादनाचं नियोजन करायचं असतं। पण यावेळेस रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणे आपल्याला दिसून येतो आणि याच्यासाठी आपल्याला BASFचं इफ्युकॉन हे खूप फायदेशीर असं ठरू शकतं। ते काय काम करतं माहिती आहे का, तुमच्या कापूस पिकामध्ये किडींवर जलद आणि दीर्घकाळ नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं। पण सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, ह्या टायमिंगला किडींच्या नियंत्रणासोबतच बोंड निर्मितीच्याही प्रक्रियेची
महत्वाची गरज असते आणि ह्याच टायमिंगला ह्या ठिकाणी आपल्याला BSFचं मेरिटोरे हे देखील महत्वाची भूमिका बजावत असतं. आता मेरिटोर काय करतं माहिती? फुलांचं रूपांतर बोंडामध्ये करण्यास मदत करतं आणि बोंड निर्मितीला देखील जबरदस्त रित्या काम करतं. एकंदरीतच काय, तुमच्या कापूस पिकामध्ये झाड तुमचं निरोगी ठेवण्यास मदत करतं, उत्पादनही वाढवण्याचं जास्त प्रमाणे मदत करतं आणि सर्वात महत्वाचं बोंडांची निर्मिती ही जलद गतीने होण्यास मदत देखील करत असतं. आता शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस कापूस पीक 75 दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला पीक बोंड निर्मिती आणि बोंड प्रक्रियेच्या अवस्थेमध्ये असतं आणि ह्याच टायमिंगला प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याला काय लक्षात येतं की माझ्या कापूस पिकाचं नियोजन आणि एकंदरीत उत्पादन किती निघेल. परंतु प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकरी काय विचार करतो या टायमिंगला की इतर किडींचा प्रादुर्भाव, रोग, ताण असेल किंवा बोंडगळ असेल, यामुळं आमच्या पिकाची अवस्था ही नाजूकही होऊ शकते आणि उत्पादनामध्ये घटही आम्हाला दिसून येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ह्याच टायमिंगला पिकं ताणामध्ये येऊ शकतं, इतर रोग देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकाच्या पानावरील या रोगांमुळं आपल्या पिकाच्या उत्पादनावर परिणाम जाणू शकतो आणि याच्यासाठीच BSFचं फ्रायझर ही महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि याच्यामुळं आपल्या पिकाचं उत्पादन वाढण्यास देखील मदत होते. आणि याच अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये पेडाविटर किडी असेल, थ्रिप्स असेल, कधी कधी माइट्स असेल, याचाही अटॅक जास्त प्रमाणे होऊ शकतो आणि याच्यासाठी BSFचं पायरेट याची देखील महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कापूस पिकाचं नियोजन करत असताना ज्या वाढीच्या योग्य काळामध्ये आपल्याला जे अंतिम संरक्षण आणि दीर्घकाळ पिकाला निरोगी ठेवण्यासाठी सेफिना आणि फ्रॅक्झर ही महत्त्वाची देखील भूमिका बजावतो, जेणेकरून कापूस पिकाचं आपलं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत असताना कापूस पीक लागवड केल्यानंतर लगेचच ते हाताला येत नाही. तर ह्या कापूस पिकाला लागवड केल्यापासून प्रत्येक अवस्थेमध्ये योग्य ते नियोजन, योग्य त्या फवारण्या आपण जर करत असाल तरच आपलं पीक निरोगी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देण्यास तयार होत असतं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी काय सांगितलं होतं, तर 45, 55, 65, 75 दिवसाच्या कालखंडामध्ये नियोजन करावं तरी कसं, तर हे अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हे नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात कापूस पिकाचं कमी खर्चामध्ये देखील तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळणार. माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता कमेंट्स नक्की करा आणि मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.